सगळ्या एवढ्या तोफा त्या ठिकाणी धडकलेल्या आहेत. आंबेडकर बाबांचा आशीर्वाद असेल ही भोरची नगरी. एका बाजूला सोमवार आहे, शंभू महादेव त्या ठिकाणी बघतायत. पलीकडच्या बाजूला हनुमंतराय महाराज विराजमान काही दिवसामध्ये होणार आहे देखणं मंदिर. काही लोक आरोप करतात, अरे माझा 2003चा काळ आठवा. या तालुक्यामध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं, गावोगावमध्ये काम केलंय. मग अशी माझ्या मयूरने काहीतरी सहकार्यानं एक भूमिका मांडली. अरे तेव्हा सोशल मीडिया नव्हता, पण जेव्हा या जिल्ह्यातल्या सगळ्या महाविद्यालयामध्ये सगळ्या तरुणांचं संघटन काम करायचं, एसटी पासून अनेक प्रश्नावरती संघर्ष करायचं काम मी त्या ठिकाणी केलं. मी हाडाचा कार्यकर्ता. राजकारणामध्ये लोकांकडे पैसे असतात म्हणून उमेदवार तयार होतो, पण माझ्या राजकीय जीवनामध्ये कार्यकर्ता हा माझा पिंड आहे. आज परमेश्वराच्या आशीर्वादातून माझ्याकडे 2 रुपये असले याच्यामध्ये चुकीचं का? उद्योग व्यवसायातून पैसे कमवल्याच्या चुकीचं का? अरे पण कार्यकर्ता हा माझा पिंड आहे. आणि राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जर तुमची भावना प्रामाणिक असेल, तुमचं काम प्रामाणिक असेल, त्याला आर्थिक जर जोड असेल तर तुम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करू शकता. अरे लोकांच्या सुखदुःखापासून प्रश्नापासून प्रत्येक गोष्टीला 2014 पासून आज 2026 आहे. आज 11-12 वर्ष आले. हे सगळं मी त्या ठिकाणी करतोय. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये माझी भावना होती की कधीतरी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आल्यानंतर जिल्ह्याचं राजकारण मी जवळून बघितलं. आलं कसं केलं त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि हे जे सगळे म्हणत होते की सभापती त्या ठिकाणी 5 मतांनी निवडून येणार, ही काळ्या रंगाची रेग आहे आणि ते होणार. शेवटी माझी भूमिका प्रामाणिक आहे, माझं काम प्रामाणिक आहे. तर जनता माझ्याबरोबर राहील. मला समोरच्या कुठल्याच उमेदवारावरती टीका करायची का नाही करायची? अरे बाबा माझी त्यांच्याशी स्पर्धाच नाही. मला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायचा विषयच नाही. मला निवडून यायचं म्हणून मी उभा. मला चांगलं काम करायचंय, मला रचनात्मक काम करायचंय. मला या तालुक्यामध्ये वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक सगळे विषय आहेत. ते विषयाचं राजकारण मला त्या ठिकाणी करायचंय.